नमस्कार शेतकरी मित्रांनो, जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी। पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत। कमाल तापमानात चढ उतार सुरूच आहे। शनिवारी तारीख 11 पुणे जिल्ह्यात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे। राज्यात पूर्व मोसमी पावसाचे दगड आतून येत असून शुक्रवारी तारीख 10 सकाळपर्यंतच्या 24 तासामध्ये नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, संभाजीनगर, नांदेड, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यात हलका ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली। तर अकोला येथे राज्यातील उच्चांकी 43.2 सेल्सिअस आणि मालेगाव, सोलापूर, धुळे येथे 42 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली। आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पुण्यात आज वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे। तर अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, सांगली, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील 3 ते 4 दिवस 11, 12 आणि 13 मे रोजी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये पुढचे 4-5 दिवस वेगवान वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर गेल्या काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसलेला आहे। अशातच पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंतेत भर पडलेली आहे। तसेच राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे। तर मित्रांनो, माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा। धन्यवाद।